नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण या चॅनलला भेट देता, इथल्या कथा ऐकता याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आपण केलेले सबस्क्रिप्शन ही माझ्या वाचनाची चांगली पावती आहे. जर आपल्याला इकडच्या कथा आणि स्वामी समर्थांचे चरित्राचे वाचन हे आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. भाग 12. नेपाळमध्ये बागमती नदीच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या दित्याला सकाळची घरची कामे आटोपून श्री पशुपतीनाथाच्या दर्शनास रोजचे प्रमाणे जायचे होते. आता 15व्या शतकाचा उत्तरार्ध सुरू होता. इसवी सन पूर्व 400 वर्षांपूर्वी, म्हणजेच आत्ताचपासून साधारण 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले एक पराशिवाचे अद्भुत व एकमेव द्वितीय असे मंदिर होते. इसवी सनाच्या 5व्या शतकात, म्हणजे साधारण 900 वर्षांनी पोथी पडझड झालेल्या त्या अभूतपूर्व मंदिराचे पुनरुज्जीवन लिच्छावी राजघराण्याचा राजा प्रचंड देव याने केले होते. तेथे प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे आपले त्रिशूळ कमंडलूधारी योगीराज, वासुकीनाथ, उन्मत्त भैरव, सूर्यनारायण, कीर्तिमुख भैरव, बुधनीलकंठ व हनुमानाच्या सान्निध्यात 5 मुखी पराशिव बनून स्थानापन्न होते. योगीराजांच्या शिवलिंगातील 5 मुखे म्हणजे सत्यज्योत, वामदेव, तत्पुरुष, अघोर व ऊर्ध्वमुख ईशान ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ह्या पंचतत्वांची प्रतीके होती. दित्याला आज मंदिरात पोहोचण्यास उशीर झाला होता. तिने मंदिरात पोहोचून पशुपतीनाथचे दर्शन घेतले. फळे व फुले अर्पण करून ती परत निघाली. बाहेर प्रांगणात उन्मत्त भैरवाचे मंदिरात दर्शन करतेवेळी तिच्या कानात आवाज आला, त्रयोदशीस गोरोज मुहूर्तावर माझ्या दर्शनास ये. दित्याला काहीच कळेना की हा आवाज नक्की कोणाचा आणि कुठून येतोय, परंतु तिने लक्षही दिले नाही. त्रयोदशीला अजून 5-6 दिवसांचा अवधी होता. दित्या एक धार्मिक गृहिणी होती. नवरा, सासू सासरे व 2 मुले असा तिचा संसार. तिला देवाची खूप आवड होती, विशेषतः पराशिवाची. दित्या घडलेला प्रसंग विसरून परत आपल्या संसारात मग्न झाली. आता त्रयोदशीला दिवस उजळला. काय कोण जाणे, दित्याला एक अनामिक हुरहुर लागली होती. तिला कळत नव्हते आपणास काय होते आहे. सकाळपासून काही सुचत नव्हते. इकडे कर्दळीवनात ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना माहीत होते की पराशिवाची भक्ती करणारी दित्या आज त्रयोदशीस त्यांचा खास आशीर्वाद घेणार आहे. आज काही औरच होता योगीराजांचा वेश. सर्वांगास नागाबाबांसारखे पूर्ण भस्म फासलेले, गळ्यात रुद्राक्षांच्या व स्फटिकांच्या माळा, गुडघ्यापर्यंत पोचलेल्या अजानुबाहू हातांच्या दंड नाही रुद्राक्षांच्या माळा, कमरेला कौपिन, डोक्यावर जटांचा मोठा बुचडा, हातात चमचमता त्रिशूळ व डाव्या हातात कमंडलू धरलेला. जवळजवळ 7 फूट उंची असलेले योगीराज पायातील खडावांचा खाड खाड आवाज करीत चालू लागले. असे चालू लागले की त्यांच्या कानाच्या पातळ लांब पाळ्या हालायच्या व कानातील रुद्राक्ष डोलायचे. साक्षात पराशिव दिसत होते योगीराज. कर्दळी वनातून बाहेर पडून योगीराज आता नेपाळमधील काठमांडूंच्या जवळ एका तिबेटियन मठात पोहोचले. तिथल्या धर्मगुरूंनी त्यांचे स्वागत करून त्यांना बसण्यास उच्चासन दिले. तिबेटियन मठातील सर्वच जण त्या तेजपुंज साक्षात शिवस्वरूप दिसणाऱ्या योगीराजांच्याकडे अतीव आदराने व विस्मयाने पाहत होते. तिबेटियन धर्मगुरूंनी विचारले, महात्मन, आज या बागमतीच्या किनाऱ्यावर आपले कसे काय येणे झाले? योगीराजांनी त्यांच्याबरोबर तिबेटियन भाषेत बोलू लागले. मी हिमालयात मेरू पर्वतावर चाललो आहे. तत्पूर्वी इथे पशुपतीच्या एका भक्तावर कृपा होण्याची आहे. ती आटोपून आम्हास पुढे निघायचे आहे. धर्मगुरूंनी योगीराजांना फळे व दूध अर्पण केले व ग्रहण करण्याची विनंती केली. संध्याकाळ झाली. गोरोज मुहूर्त जवळ आला. दित्या खरं तर सकाळीच पशुपतीच्या मंदिरात जाऊन आली होती. तरीही तिला एकदम अनामिक ओढ वाटू लागली की आत्ताच्या आत्ता पशुपतीच्या मंदिरात जावे व तिने नवऱ्यास तसे सांगून टाकले आणि ती पशुपतीच्या मंदिराकडे जवळजवळ धावतच निघाली. आज त्रयोदशीचा दिवस असल्यामुळे मंदिरात भक्त भाविक जास्त होते. नेहमीप्रमाणे पशुपतीचं दर्शन घेऊन
दित्या बाहेर उन्मत्त भैरवाच्या दर्शनास निघाली. तेवढ्यात तिथे तिला एक 7 ते 8 फूट उंचीचा योगी पुरुष हातात त्रिशूळ धरलेला दिसला. त्याच्या सर्वांगातून सोनेरी किरण बाहेर पडत होते. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. दित्या त्या योगी पुरुषाकडे आकर्षित झाली व त्या योगी पुरुषाने तिला आपला त्रिशूळ उचलून चालायला सुरुवात केली. दित्या आता जणू कळसूत्री बाहुलीप्रमाणे योग्याच्या पाठोपाठ चालू लागली होती. तो सुवर्णमय योगी आता पशुपतीच्या मंदिराच्या बाहेर पडून तिबेटियन मठाकडे चालू लागला. दित्याही त्याच्या पाठोपाठ होती. सुवर्णयोगी आता तिबेटियन मठात शिरला. दित्या आत जावे की नाही या द्विधा मनस्थितीत असताना एका दैवी शक्तीने ती आत ओढली गेली. आत योगीराज एका उच्चासनावर बसले होते. त्रिशूळ बाजूलाच रोवलेला होता. सुवर्णयोग्याने योगीराजांना प्रणिपात केला व म्हणाला, महात्मन, मागे 300 वर्षांपूर्वी हिमालयात तुमचे दर्शन घडून मला आशीर्वाद मिळाला होता. माझी तपश्चर्या पूर्ण होऊन आपल्या आदेशानुसार मी इथे पशुपतीच्या नगरीत हजर झालो आहे. माझे संपूर्ण शरीर तरल व सुवर्णमय झाले आहे. मला आपण राहण्याची जागा देणार होतात. दित्या आता आत येऊन बसली होती. त्या दोघांचे संभाषण ती ऐकत होती. तिचे डोके थोडे जड झाले होते. ती हात जोडून पशुपतीची प्रार्थना करत होती. योगीराज सुवर्णमय योग्यास सांगू लागले, तुला राहण्यासाठी आम्ही एक अत्यंत पुण्यवान व्यक्तीची निवड केली आहे व तिलाही येथे बोलवून घेतले आहे. योगीराजांनी दित्याकडे बोट दाखवून सुवर्णमय योग्यास दित्याप्रमाणे प्रवेश करण्यास सांगितले. दित्यामध्ये प्रवेश करण्यास सांगितले. ती योगी हवेत तरंगत दित्याच्या डोक्यावर आला व तिच्या ब्रह्मरंध्रातून तिच्या आत शिरून नाहीसा झाला. दित्या एक वेगळ्याच अनुभूतीचा आनंद घेत होती. सर्वदूर आनंदाच्या स्पंदन लहरी जाणवत होत्या. तिने योगीराजांना नमस्कार केला व हे काय झाले असे विचारले. योगीराजांनी सांगितले की तू हिमालयातील एक योगिनी असून काही कारणवश पशुपतीच्या भक्तीने त्यांच्या इच्छेने तुझा इथे जन्म झाला आहे. हा सुवर्णमय योगी तूच असून तुझे तप पूर्ण झाल्यामुळे मी त्यास तुझ्यात प्रवेश करण्यास अनुमती दिली. त्रयोदशीच्या घोरज मुहूर्तावरच हे साध्य होते. मीच उन्मत्त भैरवाकडून तुला निरोप धाडला होता. तू या जन्मात पशुपतीची भक्ती करून नंतर पराशिवात एक होशील. दित्याचे मन आता शांत झाले होते. तिला आता वेगळ्याच चेतनेची आतून जाणीव होत होती. तिने योगीराजांना प्रणिपात केला व तेथून आपल्या घरी जाण्यास निघाली. आता रात्रीचा समय झाला होता. योगीराजांनी फळे व दूध ग्रहण केले. आपला त्रिशूळ कमंडल उचलून बर्फाच्छादित हिमडोंगरांच्या दिशेने योगीराज शांतपणे चालू लागले. भाग 12 समाप्त. धन्यवाद.